वर्गमुळात 4 प्लस परत वर्गमूळ दाखवलं, याच्यामध्ये 16 दाखवलं, परत वर्गमूळ आणि याच्यामध्ये दाखवलं आपल्याला 81. चला बरं काय येणार कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे, मागच्या लेक्चर शॉर्ट नाही गेलो आणि सरळ जसं आहे तसंही आपण गेलेलं आहे. शाबास, किती येणार बघा 3. ठीक आहे, बघा आता 81चा वर्गमूळ किती आहे तुमचा 9. इथं प्लस प्लसला प्लस, परत इथं 16, परत हा असा वर्गमूळ तयार होणार, त्यानंतर प्लस, परत इथं 4 ला 4, परत वर्गमूळ. आता याला सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, 16 आणि 9 किती होणार बघा 25, परत वर्गमूळ, परत प्लस, परत 4, परत इथं वर्गमूळ. ठीक आहे, आता 25चा वर्गमूळ किती 5, मग प्लस इथं किती आहे परत 4. आता दोघांचं बेरीज करू. आता इथं 5 आणि 4 किती 9, मग 9चा वर्गमूळ फायनल किती मिळणार 3. ठीक आहे, आता एवढं काही करत जायचं नाही आपल्याला. ठीक आहे, आता फक्त एकच कंडिशन करा. वर्गमुळात 4 आहे प्लस, त्यानंतर परत वर्गमुळात 16 दाखवलं, प्लस परत वर्गमुळात किती आहे बघा 81 आहे. आता फक्त एवढंच करायचं आपल्याला. वर्ग तर पाठच आहे, कोणत्या संख्याचं किती आहे काय नाही 30 पर्यंत. आता इथे 81 म्हणलं तर किती मिळणार तुम्हाला याचं वर्गमूळ 9. हे घेतलं आपण 9 बाजूला लिहिलं. आता इथं 16 प्लस 9 आहे, काय बघा 16 प्लस 9. आता दोघांचं बेरीजच करून घेऊ आपण. इथं प्लस आहे तर बेरीज किती होणार बघा 25 लिहिलं. आता 25चं वर्गमूळ घ्या परत किती 5, मग या 5ला परत इथं प्लस चिन्ह दिसत आहे, 4 प्लस परत या 5ला मिळवून घ्या, किती होणार बघा 9 लिहिलं 9. आता 9चं वर्गमूळ परत काढा, कारण हा आपल्या इथं वर्गमूळात आहे तर वर्गमूळ किती निघणार 3. फायनल उत्तर आलं आपलं 3. ठीक आहे, घ्या समोरचा घ्या. असं नंतर आपण टाईप चेंज करू. आता डायरेक्ट शॉर्ट न काढू शकता. इथं दाखवलं आपल्याला 56. ठीक आहे, परत वर्गमुळात प्लसचा चिन्ह आहे, परत वर्गमुळात 48 प्लस, परत वर्गमुळामध्ये दाखवलं 256 बरोबर काय. शॉर्ट न जाऊ शकता. आता डायरेक्ट 256 म्हटलं तर कोणत्या संख्याचं वर्ग संख्या 16. शाबास, बघा काय आलं किती आलेलं आहे. शाबास, किती यायचं पाहिजे 8 आलं पाहिजे. बघा आता 256 म्हणलं तर 16 लिहिलं 16. बघा आता 48 आणि 16 किती होणार ते आपल्याला चेक करायचं. हे घेतलं मी 16. आता 8 आणि 6 झाले आपले 14, हातचीला 1, परत इथं 4 आणि 6 किती 64. 64चा वर्गमूळ किती मिळतो 8, हे लिहिलं 8. परत 56 मध्ये तुम्हाला प्लस 8 करायचं आहे. आता 56 मध्ये जर 8 मिळवलं तर किती होणार परत 64. 64चा वर्गमूळ किती 8, हे परत आपलं फायनल उत्तर. ठीक आहे, या समोर घ्या समोरचा क्वेश्चन परत दाखवलं. घ्या वर्गमुळात, या बरं वर्गमुळात वर्गमूळ करा 256च, इथं प्लसचं चिन्ह द्या, त्यानंतर इथं घ्या फक्त 81 बरोबर काय. आता दोन्ही आकडे जे आहेत ते वर्गमुळात दर्शवलेलं आहे. बघा काय आलं पाहिजे. शाबास, किती 5 येणार. काय येणार उत्तर फायनल 5. बघा कसं 256 म्हणलं 16चं जशाला परत प्लस 81 म्हणलं तर 9. मग हाही वर्गमूळ सॉल्व्ह झाला हाही झाला, पण हा वरचा एक बाकी आहे की आपला, म्हणून परत जशाला दोघांचं बेरीज करा. आता 16 आणि 9 किती 25. 25चा वर्गमूळ फायनल 5. समोर या बाजूला या समोरचं दर्शवलं आपल्याला. वर्गमुळात 13 मायनस करा. ठीक आहे, परत वर्गमुळात अजून 18 मायनस 2 बरोबर काय काढून घ्या. अगोदर वजाबाकी क्रिया करून घ्या. ठीक आहे, बघा काय येणार. शाबास, किती यायला पाहिजे अगदी बरोबर.
बघा आता 18 मधून 2 गेले किती राहणार? 16. 16चं वर्गमूळ काढा परत. ठीक आहे. 16चं वर्गमूळ किती? 4. मग 13 मधून परत काय करा? 4 मायनस करा. किती राहणार बघा? 9. परत 9चा वर्गमूळ म्हणजेच किती उत्तर? 3. हे आपलं फायनल उत्तर. ठीक आहे. या समोर आता टाईप चेंज. असं जर आलं या टाईपनं तर या पद्धतीनं सांग. थोडं वेगळं क्वेश्चन दिसणार आता. लगेच. परत समोर त्या वर्गमुळात 3 दाखवलं स्टार मारा टाईप चेंज. वर्गमुळात 3 ठीक आहे. परत वर्गमुळात 3 ठीक आहे. परत अजून वर्गमुळात 3 बरोबर काय? ऑप्शन तुम्हाला 3चा 7/8 पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन 3चा 6/7. त्यानंतर ऑप्शन 3चा 4/5. त्यानंतर 3चा 8/9. बघा काय यायला पाहिजे? वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 आता वर्गमुळात 3 म्हणलं तर फायनल तर वर्गमूळ निघू शकत नाही. कारण 3 आहे. ठीक आहे. हां, तर आता ऑप्शन जसं दाखवलं तसं तुम्ही जाऊ शकता. हं, ठीक आहे. बघा आता एकदा लक्ष द्या. असं जर कधी आपल्याला ऑप्शन दिलेलं असेल किंवा असं क्वेशन दिलेलं असेल तर नेमकं आपण कसं जायला पाहिजे. तर बघा आता जे काही आकडा तुम्हाला दिसत आहे ते चेक करा. आता इथं अशी संख्या राहणार की ज्याचं वर्गमूळ निघणार नाही. ठीक आहे. वर्गमूळ निघत असेल तर असे ऑप्शन त्यांना काही देणार नाही. हे अट आहे. त्यानंतर मग आता हे असं जर दिलेलं असेल तर अगोदर एकूण वर्गमूळ मोजायचं. किती वर्गमूळ आहे? 1, 2 आणि 3. मग आता वर्गमूळ म्हटलं तर इथं कोणतं चिन्ह, कोणता आकडा असतो? 2. मग आता एकूण वर्गमूळ किती? 3. 3दा तुम्हाला 2दा घ्यायचा आहे. गुणाकार आहे. आता गुणाकार करा बेदोनी 4. 4 दोन्ही किती आला? 8. येईल 8 जशाला तसं. मग आता जे काही वर्गमुळामधलं आकडा दिलेला आहे तो आकडा इथं जशाला तसं लिहू आपण 3. ठीक आहे. परत आता इथं 8 फायनल उत्तर काढलं लिहिलं. मग आता 8 1 कमी करायचं आणि परत याचा अंशामध्ये लिहायचं. म्हणजे आपलं फायनल उत्तर आलं 3चा 7/8 म्हणजे याचा अर्थ आपला ऑप्शन कोणता येणार? पहिला. लिहू. या आता समोर. असं जर आकडे दिलेलं असेल तर फक्त जशाचं वर्गमूळ मोजा. जेवढं वर्गमूळ असेल तेवढं गुणाकार करा आणि ऑप्शन तुम्हाला याच पद्धतीनं दिसणार. या टाईपच्या क्वेश्चन. परत थोडं इथं आकडे चेंज. हे आता समोर दाखवलं परत आपल्याला 2, 2, 2 परत वर्गमुळात 2. ठीक आहे. बरोबर फायनल काय? बघा आता चेक करा. वर्गमूळ एकूण किती आहे मोजून घ्या सुरुवातीला. त्याचा गुणाकार करा. बघा 1, 2, 3 आणि 4 किती वर्गमूळ आहे? 4. मग 4दा आपण काय करू? 2, 2 लिहिणार. आता गुणाकार बेदोनी 4, 4 दोन्ही 8 परत 8 दोन्ही 16. ठीक आहे. मग आता जे काही वर्गमुळामधला आकडा दिसत आहे तो आकडा जशाला तसा लिहा 2. मग आता उत्तर काढलं तुम्ही 16 जशाला 16 लिहा. मग याच्यानं परत 1 कमी करा आणि याच्या डोक्यावर घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे 2चा 15/16 हे आपलं फायनल उत्तर. या परत अजून असंच 5, 5, 5, 5, 5 बरोबर काय? घ्या परत. वर्गमूळ मोजा. किती आहे एकूण काय नाही. किती आलं? हा ठीक आहे. हा
बघा आता इथं जसं 5 लिहून घ्या किंवा अगोदर वर्गमूळ होता. 1, 2, 3, 4, 5 ठीक आहे. मग आता 2 5 वेळा घ्या. किती वेळा घ्यायचा आहे? 5 वेळा. गुणाकार करू आता. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही किती? 32. याचं उत्तर काढलं आपण 32 फायनल. आता जे काही तुम्हाला वर्गमूळामध्ये दिसत असेल आकड्यात 5. मग आता इथं जसं 32. परत याच्याने 1 कमी करा आणि याच्या डोक्यावर घ्या. म्हणजे उत्तर आलं 5चा 31/32वा घात. ठीक आहे या समोर आता थोडं टाईप परत चेंज असं जर आलं तर या टाईपनं आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. या आता समोर दर्शवलं परत वर्गमुळात 12 प्लस ठीक आहे वर्गमुळात परत 12 प्लस वर्गमुळात परत 12 प्लस ठीक आहे या समोर परत असंच आहे वर्गमुळात 12 वर्गमुळात 12 शेवटीला दिलं प्रश्नार्थ चिन्ह. ऑप्शन घ्यायचं 2 3 4 5 हे त्याचे ऑप्शन पर्याय. बघा आता काय यायला पाहिजे. बघा आता असं जर क्वेश्चन दिलेलं असेल तर जायचं कसं आता 12 आहे 12चं तर डायरेक्ट वर्गमूळ निघत नाही ठीक आहे आणि प्रश्न थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे मग असं जर स्वरूप असेल तर कसं जाणार आपण कसं काढणार तर फक्त आता एक काम करा काय करायचं तर आता इथं जो कोणताही आकडा असेल तुमचा त्या संख्यामध्ये जे ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे ते आकडे जसे याच्यामध्ये मिळवून बघा मिळवल्यानंतर ती संख्या वर्गसंख्या तयार होते का चेक करा. वर्गसंख्या तयार होत असेल तर जे काही वर्गसंख्या तयार होणार त्याचं वर्गमूळ काढून फायनल उत्तर सांगून द्या. ठीक आहे. जसं बघा आता 12 मध्ये 2 जर मिळवलं तर 14. 14 वर्गसंख्या आहे का? नाही. कटलं ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर 12 मध्ये 3 ला मिळवा 15. 15 वर्गसंख्या आहे का? नाही. कटला आपला ऑप्शन. आता 12 मध्ये 4 ला मिळवलं आपण. ठीक आहे. आता 12 मध्ये 4 ला मिळवल्यानंतर किती? 16 होणार. किती होणार बघा 16. मग आता 16चं परत वर्गमूळ जर काढलं तर किती फायनल 4 म्हणजे आपलं उत्तर कोणता हाच मिळणार. ठीक आहे म्हणजे मिळवल्यानंतर वर्गसंख्या तयार होणार आणि परत त्याचं वर्गमूळ काढलं तर तोच आकडा तुम्हाला मिळून जाणार. या समोर परत असंच अजून एक क्वेश्चन. या प्रश्न चिन्ह ठीक आहे लिहून घ्या आता आकडा जसे पहिलाच ऑप्शन 26 6 दाखवलं ठीक आहे बेरीज 26 होणार हा त्यानंतर परत आपल्याला ऑप्शन दाखवलं बघा इथं 3 ठीक आहे त्यानंतर परत ऑप्शन दाखवलं बघा आपल्याला 7 त्यानंतर ऑप्शन दाखवलं आपल्याला इथं 5 बघा आता कोणता आकडा आहे ना 5 बघा आता याच्यामध्ये फक्त एक चेक करायचं आहे याच्यामध्ये कोणती संख्या मिळवू आपण की वर्ग संख्या इथं तयार होणार जसं 6 जर मिळवलं तर 26 वर्ग संख्या नाही परत 20 मध्ये 3 जर मिळवलं तर 23 वर्ग संख्या नाही 20 मध्ये 7 जर मिळवलं तर 27 वर्ग संख्या नाही धन संख्या आहे पण वर्गमूळ आहे ठीक आहे मग जशाला 5 मिळवलं 25 आणि 25 वर्गमूळ परत काय 5 म्हणून आपलं फायनल उत्तर आहे ठीक आहे या आता समोर परत या झालेलं असं काय तुमच्यासाठी प्रॅक्टिस साठी उत्तर तुम्हीच काढा बघू या समोरचं क्वेश्चन घेऊन इथं दाखवलं 6 प्लस 6 आणि 6 ऑप्शन दिलं बघा त्यानं परत 2 3 4 आणि परत 5 सांग काय यायला पाहिजे काय येणार बघा 3 कारण 6 मध्ये 2 मिळवलं तर 8 6 मध्ये 3 मिळवलं तर 9 आणि 9चा वर्गमूळ 3 ठीक आहे घ्या आता टाईप चेंज थोडं वेगळं क्वेश्चन असं जर आलं तर या टाईप ना 6 ठीक आहे घ्या समज
लिहा. समोर दर्शवलं आपल्याला. बघा आता थोडं वेगळं क्वेश्चन आहे. बघू टाईप चेंज स्टार मारू शकता. लिहा. वर्गमुळामध्ये दाखवलं 5, 6, 7, 8 प्लस 1 बरोबर काय? बघा काय ना. आता डायरेक्ट तुम्ही गुणाकार करू शकता. शेवटी एक आहे त्याच्यामध्ये मिळवू शकता, बेरीज करू शकता. आणि वर्गमूळ तर आपण शिकलंच कसं काढायचं शॉर्ट पद्धतीनं. त्या पद्धतीने परत तुम्ही काढू शकता. बघा काय ना. ऑप्शन आहे तुमचं 49, त्यानंतर परत ऑप्शन आहे 41, त्यानंतर ऑप्शन आहे परत आपल्याजवळ 42, त्यानंतर ऑप्शन आहे परत आपल्याजवळ 79. ठीक. परत ऑप्शन आहे 79. बघू आता इकडे लक्ष द्या. गुणाकार करून बघू बरं आपण. बघा आता इथं जशालाच 6 पंच किती आलं 30. ठीक आहे. मग परत आता जशाला 30 गुणिले 7. आता इथं 7 त्रिक किती 21. शून्याला शून्य गुणिले परत काय करू बघा 8. ठीक आहे. आता जशालाच परत 8 जर गुणलं आपण तर किती होणार 168. ठीक आहे. आणि परत 1 म्हणजे जशाला 100 किती होणार बघा इथं म्हणजे जशाला हा 80 होणार. किती होणार बघा एक परत त्याच्यामध्ये प्लस करून घेऊ. ठीक आहे. तर 1681 किती होणार बघा 1681. बघा आता याला जर आपण गुणून एक जर प्लस केलं 1680 झालं गुणाकार एक प्लस केलं 1681 झालं. आता फक्त आपल्याला याचं जे आहे ते परत काय काढायचं आहे वर्गमूळ. ठीक आहे. आता परत वर्गमूळ काढायचं असेल तर वर्गमूळ शॉर्ट पद्धतीने शिकलं कसं काढायचं काय नाही. आता इथं शेवटीला कोण आहे एक. एकचा वर्गमूळ किती एक. मग एक हा लहान आकडा आहे म्हणून याला समोर घ्या. ठीक आहे. आता 1ला 10 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग याच्यामध्ये किती मिळवू आपण 9. बेरीज आता 1 आणि 9 10. मग इथून 2 घर कमी राहिलं किती 16. 16 वर्ग संख्या आहे का आहे. कोणाचा आहे 4चा. मग एक तर उत्तर आपलं 49 किंवा 41. मग आता दोघांमधला आकडा हा 5चा वर्ग 25. 4 पंच किती 20. आता 2025 पेक्षा लहान आहे की मोठा आहे लहान. लहान असेल तर उत्तर फायनल किती 41 हे आपण काढलं. आता बघा एवढं लांब लचक जाण्यापेक्षा असं जर क्वेश्चन असेल तर फक्त एकच काम करा शॉर्ट पद्धतीनुसार जाऊ शकता. आता शॉर्ट पद्धतीनुसार म्हणजे कसं असं जर कधी कदाचित आपल्याला दिलेलं असेल या टाईपचं मांडणी तर पहिला अंक घ्यायचा आणि परत गुणाकारामधला शेवटचा गुणाकारामधला. आता दोघांचा गुणाकार करून घ्यायचं 8 पंचे किती 40. 40 मध्ये या एकला परत मिळवून घ्या. फायनल उत्तर मिळणार किती 41. लिहून असंही जाता येतो प्रॅक्टिकली किंवा शॉर्टने जायचं असेल तर शॉर्टने घ्या. आता समोरच काढू शकता. आता तुम्ही दोन्ही पद्धतीने शॉर्ट नाही जाऊ शकता आणि लॉंग नाही जाऊ शकता. घ्या. इथं दाखवलं आपल्याला 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6 गुणिले प्लस 1 बरोबर काय. हा ठीक आहे. किती येणार बघा 19. परत याला जर शॉर्ट न केलं तर 19 फास्ट येऊन जाणार. आणि लॉंग न जर जायचं असेल तर कसं जाणार कारण आठवलं तर ठीक आहे नाही आठवलं तर आपली पद्धत आहेच. कसं बघा प्रॅक्टिकली जाऊ शकतात. ठीक आहे. जसं इथं घेतलं बघा 4 पंच किती झालं 20. ठीक आहे. परत आता इथं 20 त्रिक किती झालं 60. ठीक आहे. 6 6 किती 36. शून्यला शून्य 60 मध्ये एकाला मिळवा 61. आता इथं आलं बघा जशाला 361. आता 361 चा वर्गमूळ करा. आता 361 कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे 19. कोणाची आहे बघा 19 म्हणजे फायनल उत्तर किती 19. आणि शॉर्ट पद्धतीने गेलं तर 3 गुणिले किती करा 6. 6 त्रिक 18. 18 मध्ये एकला मिळवा 19. घ्या समोर असं परत. फक्त शॉर्ट न गेलं तर लगेच उत्तर आणि लॉंग ला गेलं तर थोडं वर्गमूळ तुम्हाला परत काढावं लागतं.
घ्या एक परत आकडा दाखवलं. 7, 8, 9, 10 प्लस 1 किती येणार? 71. ठीक आहे, काढून घ्या. लॉंग न काढायचं असेल तर लॉंग ने परत तुम्ही जाऊ शकता. शॉर्ट न तर त्याच उत्तर 71 जे आहे ते येऊनच जाणार. ठीक आहे. घ्या आता थोडं टाईप आपण इथं चेंज करू. ठीक आहे. आता या टाईपनं जर आलं तर जसं उत्तर शॉर्टनं तुम्ही जाऊ शकता. जसं 7 गुणिले 10 70. 70 मध्ये 1 मिळवलं किती आला? 71 हे त्याचं फायनल उत्तर. ठीक आहे. घ्या आता थोडं टाईप चेंज. घ्या एक ओळ सोडा, एक स्टार मारा, एक पॉइंट तुम्हाला इथं मिळणार 90. घ्या खालीलपैकी पूर्ण वर्गसंख्या ओळखा. या बरं खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या ओळखा. या खालीलपैकी पूर्ण वर्गसंख्या ओळखा. आता इथं आपल्याला वर्गसंख्या ओळखायचं आहे आणि वर्ग तर आपण काढायचं शिकलो. पॉइंटचा असो, ठीक आहे, किंवा पॉइंटचा नसो तरी त्याचं वर्ग, वर्गमूळ हे सर्व आपल्याला व्यवस्थित झालेलं आहे. बघू मग आता. बघा आता वर्गसंख्या आहे की नाही ते कसं चेक करणार काय नाही याचं जसं परत एकदा रिपीट आपल्याला होणार. बघा आता इथं आकडे दिले, आपलं ऑप्शन दिलं. पहिलाच ऑप्शन मांडलं त्यानं बघा 0.576 वर्गसंख्या आहे की नाही चेक करायचं. 57.6 सेकंड ऑप्शन मला. थर्ड ऑप्शन दाखवलं आपल्याला परत या टाईपनं. ठीक आहे. त्यानंतर परत ऑप्शन दाखवलं 0.0576 कोणतं येणार बघा? चौथा येणार. ठीक आहे. बघा आता इथं जशालच आपण वर्गमूळ बघितलं. ठीक आहे. आणि जशालच परत जे आहे ते कोणत्याही संख्येचं वर्ग कसं काढायचं पॉइंटचं ते बघितलं. बघा आता एक लक्ष द्या. जसं आता आपल्याला सांगितलं बघा काय 0.03चा काय करा? वर्ग करा. ठीक आहे. बघा आता गंमत काय. आता आपल्याला याचा वर्ग करा म्हणतो. ठीक आहे. आता मला सांगा 3चा वर्ग किती आहे? 9. आता किती घरानंतर पॉइंट आहे? 2. तर उत्तराच्या वेळेस याचं काय करावं लागतं आपल्याला? दुप्पट. काय करावं लागतो? 2चं दुप्पट. म्हणजे इथं किती घरानंतर? 4 घरानंतर पॉइंट. त्यानंतर परत आपण घेतलं बघा जसं 1.4चा काय काढा? वर्ग. आता 14चा वर्ग किती आहे? 196. लिहिलं 196. आता किती घरानंतर पॉइंट आहे? एकच. मग उत्तरामध्ये किती घरानंतर देऊ? 2. बघा आता 2 उदाहरण मी सॉल्व्ह केलं. दोन्ही उदाहरणामध्ये पॉइंट जे आहे ते सम आकड्यानंतरच आहे. काय बघा? समसंख्यानंतरच आलेला आहे. मग फक्त असं जर कधी आपल्याला विचारलं आणि चारही ऑप्शन तुमचे जशाला वर्गच संख्या असेल तर उत्तर शोधताना जिथं कुठं तुम्हाला